अतिशय खुसखुशीत, टेस्टी आणि झटपट होणारे गहूच्या पिठाचे बिस्किट बनवलेले आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी 2 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे कप वरच्यावरती भरून घेतलेले आहे. 2 कप गहूच्या पिठासाठी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. तर बारीक रवा वापरलेला आहे. रवा खूप जाड असेल तर रव्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. रवा वापरल्यामुळे आपले बिस्किट खुसखुशीत असे होणार आहेत. 2 चमचे किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. जे खोबरं आपण भाज्यांना वापरतो ते घ्यायचं किंवा डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता. मी ते खोबऱ्याचा काळा भाग काढून घेतला आणि या किसणीने खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. तर वेलची पूड फ्रेश कुटून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो. आता इथे मिक्सरमध्ये साखरसुद्धा दळून घेतलेली आहे. सगळं सामान घरामध्ये अवेलेबल असणारच आपण घेणार आहोत. तर पाऊण कप साखर घेतलेली आहे. रेडीमेड विकत आणलेली पिठी साखर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता. आता याच्यामध्ये बिस्किटला टेक्स्चर देण्यासाठी 4 किंवा 5 चमचे अखंड साखर घालायची आहे, म्हणजे बिस्किटच्या वरती साखरेचे थोडे थोडे दाणे दिसणार आहेत. आता इथे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता आपण इथे बटर न वापरता घरामधील साजूक तूप घालणार आहोत. 1/4 कप किंवा पाव कप तूप घालायचं आहे. तर सुरुवातीला 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने इथे तूप घेतलेलं आहे. तर सुरुवातीला 3 चमचे भरून तूप टाकलं. तूप इथे गरम करायचं नाही आहे, त्याच कंडिशनमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे किंवा रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं. इथे पिठाला सगळीकडे तूप चोळून घ्यायचं आहे आणि पिठाची इथे मूठ बांधून बघायची. मूठ जर तुटत असेल तर याच्यामध्ये आणखीन फक्त 1 चमचा तूप घालायचं आहे. तर मी ते या कपामधील आणखीन 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि सगळीकडे हे तूप लावून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही, नाहीतर बिस्किटांमध्ये तुपाची चव जास्त लागण्याची शक्यता आहे. आता इथे पुन्हा पिठाची मूठ बांधून बघितली तर बघा पिठाची इथे मूठ बांधली जात आहे, म्हणजे आपण पिठामध्ये जे तुपाचं मोहन टाकलेलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे. आता इथे पीठ मळून घेण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत. तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, गरम दूध घ्यायचं नाही, नाहीतर आपण जी अखंड साखर वापरलेली आहे ती दुधामध्ये वितळण्याची शक्यता आहे. म्हणून रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि एकदम कडक असा गोळा मळून घ्यायचा आहे. आपण जसं शंकरपाळ्यांना टाईट पीठ लावतो त्या पद्धतीने कडक पीठ इथे मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठाप्रमाणे नरम पीठ मळायचं नाही. तर इथे पिठामध्ये बघत असाल साखरेचे दाणेसुद्धा दिसत आहेत आणि आपल्या पिठाला भरपूर असे क्रॅक्स पडलेले आहेत, म्हणजे अतिशय खुसखुशीत असे बिस्किट तयार होणार आहेत. तर हे पीठ मळण्यासाठी फक्त अर्धा कप दूध लागलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं नाही किंवा झाकण ठेवून ठेवायचं नाही. चांगलं पीठ मळून घेतलं की लगेच या पिठाचे 2 पार्ट करायचे आहेत आणि लगेच बिस्किट आपण लाटून घेणार आहोत. तर बघत असाल आजपर्यंत पीठ अतिशय खुसखुशीत झालेलं आहे. तर इथे एक गोळा मी डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्मवरतीच लाटून घेतलेला आहे. थोडंसं या पिठाची मालिश करायची आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा या पिठाला लाटताना भरपूर क्रॅक जातात, म्हणून सुरुवातीला हाताने दाबत या पद्धतीने थोडासा पिठाचा गोळा मोठा करून घ्यायचा आणि नंतर लाटून घ्यायचा आहे, म्हणजे पटापट आपली इथे मोठी चपाती लाटून होणार आहे. आता हे पीठ लाटताना साईडला भरपूर असे क्रॅक जातात, कारण की आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे, तसेच तुपाचं मोहनसुद्धा भरपूर घातलेलं आहे. परंतु हाताने दाबत हे क्रॅकसुद्धा मोडता येतात आणि आपल्याला इथे बिस्किटांना शेप द्यायचा आहे, म्हणून साईडचा जो पार्ट आहे तो आपण काढून घेणार आहोत. आता इथपट लाटून झाल्यानंतर साईडचे जे काठ आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि एक चौकोन आपल्याला तयार करायचा आहे. साईडचं जे पीठ आहे ते सुद्धा नंतर लाटून घेणार आहोत. तर बघा इतपत जाडीचे बिस्किट मी करून घेतलेले आहेत. तुम्ही आणखीन पातळ करू शकता. आता साईडचा पार्ट काढून टाकल्यानंतर मला इथे चौकोनी बिस्किट करायचे आहेत, म्हणून मी सुरीने या पिठाचे सारखे 4 भाग करून घेतलेले आहेत. तुम्ही पुरीप्रमाणे गोलसुद्धा बिस्किट बनवू शकता किंवा एखादं कटर असेल तर ते कटर वापरून वेगवेगळ्या शेपचे बिस्किट बनवून घेऊ शकता. आता बिस्किटांवरती जशी गुड डेच्या बिस्किटांवरती डिझाईन असते तशी डिझाईन करण्यासाठी मी सुरीने या पद्धतीने फक्त लाईन्स मारून घेतलेल्या आहेत. मी सर्व बिस्किटांवरती एकदाच लाईन मारून घेतल्या. तुम्ही एकेका बिस्किटवर मारू शकता, वेगळी डिझाईनसुद्धा काढू शकता. तर सुरीने या पद्धतीने लाईन्स मारून घेतल्या आणि बघा बिस्किट उचलता येत नसेल तर या पद्धतीने उलटणीने बिस्किट उचलायचं आहे आणि या बिस्किटाला हाताने सुद्धा शेप देऊ शकता. आणि बघा हाताने सुद्धा हे बिस्किट आरामात उचलता येतात, कुठेही बिस्किट तुटलेले नाहीत. ज्यांना उचलता येत नसेल त्यांनी उलटण्याने उचलून घ्यायचे आहे. आणि जे शेवटचं साईडचं पीठ निघालेलं आहे बघा, त्याला मी हाताने या पद्धतीने शेप देऊन घेतला, म्हणजे हे पीठसुद्धा वेस्ट जात नाही आणि त्यालासुद्धा सुरीने डिझाईन करून घेतलेली आहे. तर चला आता हे बिस्किट सर्व करून झालेले आहेत आणि बघत असाल बिस्किटांना किती छान टेक्स्चर आलेलं आहे.
कुठलेही कटर वगैरे न वापरता आपण फक्त सुरीने चौकोनी बिस्किट बनवून घेतलेले आहेत. मी चौकोनी बिस्किट बनवले, तुम्ही हार्ट शेपचे किंवा गोल बिस्किट बनवू शकता. जशी आपण पुरी काढतो तसं वाटेने सुद्धा बिस्किटांना शेप देऊ शकता. आज आपण बिस्किट बेक करणार नाही तर झटपट तळून घेणार आहोत. बिस्किट तळण्यासाठी पॅनमध्ये खूप तेल घालायचं नाही, फक्त अर्धा इंचच आपल्याला तेल घालायचं आहे. खूपसुद्धा तेलामध्ये हे बिस्किट तळायचे नाहीत. आता इथे तेल नॉर्मल गरम झालेलं आहे. मी पीठ टाकून बघितलं आणि लगेच याच्यामध्ये बिस्किट टाकले. तर बिस्किटांना बघा ज्या पद्धतीने बबल्स येत आहेत तितपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. खूप कडकडीत गरम तेलामध्ये बिस्किट टाकायचे नाहीत आणि खूप थंड तेलामध्ये सुद्धा टाकायचे नाहीत. आता साईडने या बिस्किटांवरती तेल टाकायचं आणि या पद्धतीचा कलर आला की लगेच बिस्किटांना पलटी करायचं आहे. तर मीडियम टू लो फ्लेमवरती बिस्किट तळायचे. खूप कमी गरम तेलामध्ये बिस्किट टाकले तर तेलामध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि खूप गरम तेलामध्ये बिस्किट टाकले तर बिस्किटांना लगेच कलर येईल, कारण आपण त्याच्यामध्ये अखंड साखर वापरलेली आहे आणि बिस्किट व्यवस्थित तळून होणार नाहीत. तर इथे मीडियम गरम तेलामध्ये बिस्किट तळून घ्यायचे आणि बिस्किटांना या पद्धतीचा कलर आला की नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आतपर्यंत बिस्किट तळून घ्यायचे आहेत. तर साईडने बिस्किटांवरती तेल टाकायचं, म्हणजे दोन्ही साईड बिस्किटांच्या चांगल्या भाजल्या जातात. तर इथे मी झटपट होण्यासाठी बिस्किट तळून घेतलेले आहेत. तुम्ही हे बिस्किट बेकसुद्धा करून घेऊ शकता. जशी आपण नानखटाई बेक करतो त्या पद्धतीने बेक करू शकता. तर इथे बिस्किटांना टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि कुठेही बिस्किट तुटलेले नाहीत. कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि आपण बिस्किटांवरती जी सुरीने डिझाईन बनवलेली आहे तीसुद्धा अतिशय परफेक्ट या बिस्किटांवरती तयार झालेली आहे. आता इथे एक बॅच तळून झालेली आहे, दुसरी बॅच टाकायची आहे. तर बघा या पद्धतीने हाताने बिस्किटांना शेप देत तेलामध्ये बिस्किट टाकायचे आहेत. इथे जर तेल खूप गरम असेल तर गॅसची फ्लेम लो करून तेल थोडंसं थंड करून घ्यायचं. तेलामध्ये बिस्किट टाकल्यानंतर बराच वेळेस बिस्किट तेलामध्ये सुटत असतात, तर बघा त्यावेळेस पटकन गॅसची फ्लेम हाय करायची आणि बिस्किटांना कलर आला की गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे, म्हणजे बिस्किट तुटणार नाहीत. मध्यम गरम तेलामध्ये हे सुद्धा बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने बिस्किटांना कलर आला की नंतर बिस्किटांना पलटी करायचं आहे. बिस्किटांना कलर येईपर्यंत सारखं बिस्किटांना टच करायचं नाही, फक्त साईडने तेल टाकायचं आहे आणि या बिस्किटांना खूप पलटीसुद्धा करायचं नाही. फक्त 2-3 वेळेसच पलटी करायचं आणि झटपट हे बिस्किट तळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये हे बिस्किट तळून होतात. या पद्धतीने कलर आला की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे बिस्किट या पद्धतीचा कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तरी ते दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे आणि बघा अतिशय सुंदर असे बिस्किट तयार झालेले आहेत. खोबरं, वेलची, साखर आणि तूप याच्यामुळे अतिशय चविष्ट हे बिस्किट झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात गहूचं पीठ वापरल्यामुळे अतिशय हेल्दी हे बिस्किट झालेले आहेत. तर बघा सगळे बिस्किट परफेक्ट झालेले आहेत, एकसुद्धा बिस्किट तुटलेलं नाही आणि अतिशय सुंदर असा वास घरभर या बिस्किटांचा पसरलेला आहे. नक्की या पद्धतीचे बिस्किट ट्राय करून बघा. आता सर्व बिस्किट इथे तळून झालेले आहेत. तुम्ही हे बिस्किट बेकसुद्धा करू शकता किंवा नानखटाईप्रमाणे कढईत भाजून घेऊ शकता. तर बघत असाल बिस्किटांना टेक्स्चर, कलर खूप छान आलेला आहे आणि जी साखर टाकलेली आहे ती बघा बिस्किट थंड झाल्यानंतर सगळ्या बिस्किटांच्या वरती साखर दिसायलासुद्धा सुरुवात झालेली आहे. पूर्ण या बिस्किटांना थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. तर या पद्धतीचे बिस्किट बनवून तुम्ही महिनाभर हे बिस्किट आरामात खाऊ शकता. फक्त हे बिस्किट स्टोअर करताना पूर्ण थंड करायचे आणि नंतर स्टोअर करायचे आहेत. तर बघत असाल अतिशय सुंदर परफेक्ट आपले इथे गहूच्या पिठाचे बिस्किट तयार झालेले आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.